जेव्हा शेतकरी एखादं पीक शेतामध्ये पेरतो, उगवतो, त्याची काळजी घेतो, 5-6 महिने एवढी मेहनत करून त्याला पाणी भरतो आणि जेव्हा त्याच्या मालाला भाव मिळत नाही, त्याच्या काही आशा, अपेक्षा आणि काही स्वप्न असतात, ते सगळे मातीत मिसळून जातात. तसंच कर्नाटकमधील विजापूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याचं कांद्याला योग्य तो दर मिळाला नाही म्हणून कांदे रस्त्यावर फेकून आक्रोश केला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. अशा वेळी काय अवस्था होते हे जो कोणी शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेतो त्यालाच कळते. त्यांनी कांदे मार्केटला पाठवले आणि 800 ते 1000 रुपये क्विंटलचा दर मिळेल अशा अपेक्षेने तिथं 200 रुपये क्विंटलचा लिलाव चालू होता. कधी रस्त्यावर कांदे बघायला मिळतात तर कधी रस्त्यावर टोमॅटो बघायला मिळतात. या भारत कृषीप्रधान देशामध्ये शेतकरी म्हणून जन्म घेतला हे काही पाप आहे का? जर कधी कांदा महाग झाला, सरकारी यंत्रणा सक्रिय होते आणि कामाला लागते आणि लगेच निर्यात बंदी केली जाते आणि आता कांदा रस्त्यावर फेकला जातोय. आता का नाही सरकारी यंत्रणा कामाला लागत? अशी शेतकऱ्याची दुर्दशा करून ठेवलेली आहे आणि जगाला ओरडून सांगायचं की भारत कृषीप्रधान देश आहे आणि आमची जगातील 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. अशी आहे का तुमची जगातील 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था? वा रे, भारत कृषीप्रधान देश.